शोल्डर टर्न केली पाठीमागं, चेस्ट पूर्णपणे ओपन करायचे आणि हँड जे फिंगर्स आहेत ते स्ट्रेच करायचे डाऊनवर्ड डिरेक्शनला आणि शोल्डर पाठीमागे, स्पाइन स्ट्रेट करायचे. हे जे ताडासन आहे ते तुम्हाला खूप एनर्जी देईल, पूर्णपणे तुमचे बॉडीचे सेल्स ॲक्टिवेट होतील, एनर्जी लेवल वाढेल. इनहेल एक्झेल, समोर पाहायचे, समस्थिती याला म्हणतात. आपल्या बॉडीमध्ये पूर्णपणे समतोलता आणण्यासाठी हे आसन केले जाते. इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. इनहेल. आता आपण ताडासनमध्ये जाऊया. स्लोली हँड्स अप, स्लोली हँड्स अप. स्ट्रेच करायच्यात, आर्म स्ट्रेच करायच्यात. हील्स डाऊन, हील्स डाऊन. स्ट्रेच जेवढं पॉसिबल आहे तेवढं अपवर्ड डिरेक्शनमध्ये स्ट्रेच करत राहायचं. पाम स्ट्रेट, एकमेकांकडे पाम असतील. हां, पामचे डायरेक्शन एकमेकांकडे थोडंसं. हां हां, होल्ड करा, लिफ्ट करा स्वतःला, कंटिन्यू स्ट्रेच करत राहायचं, स्ट्रेच करत राहा. हात थोडेसे कानाच्या पाठीमाग घेण्याचा प्रयत्न करायचा, कानाच्या पाठीमाग घेण्याचा प्रयत्न करायचा हात. स्ट्रेच, कीप ऑन ब्रिदिंग. ब्रिदिंग होल्ड नाही करायचं, आपलं नॉर्मल ब्रिदिंग झालं पाहिजे कंटिन्यू, तर तुम्ही जास्त वेळ होल्ड करू शकतो आपण आसनमध्ये. पूर्णपणे आपले हॅमस्ट्रिंग, काफ मसल, नी कॅप पुल करायचे, बटक सक करायचेत आणि स्पाइन लिफ्ट करायचे. लॉक द फिंगर्स, टर्न द पाम ऑन युअर टोज अँड स्ट्रेच. आता लिफ्ट करायचं, जेवढं पॉसिबल आहे तेवढं समोर नाही बॅलन्स केलं पाहिजे, अपवर्ड डिरेक्शनमध्ये स्ट्रेच करायचं. कारण आपले ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये काय होतं, कंटिन्यू आपण असं म्हणजे शोल्डर डाऊन डाऊन फील करतो. जर आपलं पोश्चर चांगलं असेल तर आपण कॉन्फिडेंटली फील करू शकतो. याच्यामध्ये तुमचे स्पाइन खूप चांगली होईल. जोपर्यंत तुमचे स्पाइन स्ट्रेट आहेत तोपर्यंत तुम्ही यंग आहात. खूप बेसिक आहे हे पोश्चर, पण नेक्स्ट आसनांसाठी हे कामात येईल. कारण आपण स्पाइन जे मणके आहेत पाठीचे त्यांना स्ट्रेच करतो अपवर्ड डिरेक्शनमध्ये, एक लाईनमध्ये आणतो. एक्सेल, स्लोली डाऊन.